बदलत्या काळात पारंपरिक खेळ आणि मैदानी कसरतींचं महत्त्व टिकवून ठेवणं ही काळाची गरज आहे। जय बजरंग व्यायामशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन सक्षम, सुदृढ आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचे उल्लेखनीय कार्य करत असल्याचं प्रतिपादन उपवन संरक्षण सुमंत सोळंके यांनी केलं। जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जय बजरंग व्यायामशाळा केंद्र कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 10 दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला। यावेळी माध्यमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात जय बजरंग व्यायामशाळेच्या कार्याचं कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, संघभावना, सहकार्य आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली। मान्यवरांनी स्वर्गीय क्रीडा महर्षी तुकाराम बिडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, राष्ट्रीय भावना आणि क्रीडा संस्कार रुजविण्याच्या उद्देशानं त्यांनी व्यायामशाळेची स्थापना केली होती। त्यांच्या प्रेरणेतून अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलंय। स्वर्गीय तुकाराम बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संचालक प्रकाश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले। समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल, योगासने, लेझिम, मलखांब आणि लाठी काठी यासह रोप मलखांब, सायकल मलखांब, योग प्राणायाम, कवायत आणि झुंबा डान्स यासह विविध खेळांचे आकर्षक आणि थरारक प्रात्यक्षिक सादर केलं। विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावंडे होते। यावेळी क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, संचालक प्रकाश बिडकर, जिल्हा प्रमुख गजाननराव म्हैसने, चंद्रभान अतकरे, सदानंद जाधव, श्रीकृष्ण बिडकर, शत्रुघ्न बिडकर, बाळासाहेब अतकरे, श्रावण नाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून सातत्यानं सुरू असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। 1 जुलै 1977 ला स्थापन झालेली जय बजरंग व्यायामशाळा केंद्र कुंभारी स्वर्गीय तुकाराम बिडकरांनी ही जी व्यायामशाळा सुरू केली, त्याचा मुख्य उद्देशच होता ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण प्रशिक्षण मिळावं आणि या दृष्टीने सुरू केल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर हे शिबिर या जय बजरंग व्यायामशाळेच्या परिसरामध्ये आज घेतलेलं आहे। जवळजवळ 180-85 विद्यार्थी असून हे निशुल्क ग्रीष्मकालीन शिबिर असून यामध्ये कबड्डी, धनुर्विद्या, मलखांब, योगा, नेटबॉल, सॉफ्टबॉल सारख्या अनेक चांगल्या खेळाबरोबरच आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे यामध्ये दिले गेले आणि लवकरच ग्रामीण भागातील व्यायामाचा प्रसार व्हावा म्हणून ही व्यायामशाळा विदर्भामध्ये आता लवकरच एक दौरा काढून विदर्भातील अनेक ठिकाणी व्यायामशाळा सुरू होतील आणि व्यायाम प्रशिक्षणाचं काम सुरू करेल। अतिशय चांगल्या प्रकारचं शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। मागील 10 दिवसापासून ग्रीष्मकालीन खेळ क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या जय बजरंग विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाले। या शिबिरामध्ये दररोज दोन्ही सत्रामध्ये खेळ त्याचबरोबर आत्मसंरक्षणाचे खेळ शिकवण्यात आले। आज मला या ठिकाणी गर्वानं सांगावंसं वाटते की मी या अमरावती विभागाचा उपसंचालक जरी असलो तरी या व्यायामशाळेचा एक माजी विद्यार्थी आहे आणि या व्यायामशाळेतून गुरुवर्य तुकाराम भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झालेत। राष्ट्रपती पुरस्कार ते शिवछत्रपती पुरस्कार असा हा फार मोठा प्रवास या संस्थेने पूर्ण केलेला आहे। आज भाऊचं काम प्रकर्षाने प्रकाश भाऊ बिडकर या ठिकाणी पाहत आहेत।